नमस्कार। आता आम्ही पेडणे गोवा येथे आहोत। इथं रवळनाथ मंदिराची प्रतिष्ठापना आहे। ती 15, 16, 17 रोजी होत आहे फेब्रुवारी। त्या निमित्ताने आता एकदम त्याची तयारी चालू आहे। सर्व सभासद कमिटी मेंबर एकदम जोरात काम करत आहेत। आणि हा जो रवळनाथ देव आहे तो पेडणे महालाचा देव आहे। त्या निमित्तानं आज शुक्रवार पूर्वतयारी चालू आहे। उद्यापासून इथं 15, 16, 17 रोजी 15, 16, 17 रोजी इथं आपल्याला आपल्याला देवस्थानचे अध्यक्ष आदित्य देशप्रभू स्वतः आपणहून इथं देखरेख करत आहेत। आणि हे जे आहे रवळनाथ मंदिर हे एक पुरातन होतं। जवळजवळ 506 वर्षांनी या मंदिराची प्रतिष्ठापना होत आहे। हे आता आपल्याला मंदिराचा कळस दिसतोय। त्याचप्रमाणे हे नवीन बांधलेलं रवळनाथचं मंदिर आहे। हा मंदिरातील परिसर आहे आणि हे गोव्यात बांदा सीमेवर महाराष्ट्राच्या सीमेवरच आहे। आणि इथं हा जो आहे दिसतोय आपल्याला हा मंडप जो आहे हा कार्यक्रम मंडप आहे। कार्यक्रम मंडपाच्या बाजूला इथं यज्ञ मंडप आहे। जे धार्मिक विधी जे आहेत ते सगळं होमकुंड वगैरे इथं होणार आहे। आणि ह्या बाजूला हे जे मंडप आहेत हे सगळं महाप्रसाद आणि लोकांची बसण्याची व्यवस्था। त्याचप्रमाणे हे बघा इथं हे सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे, सजावट झालेली आहे। त्याचप्रमाणे हे देवळाचं पुढचा भाग आहे मंदिराचा सुंदर असं प्राचीन कलाकृती केलेलं असं हे मंदिर आहे। ह्या मंदिराची जी प्रतिष्ठापना आहे ते 15, 16, 17 रोजी होणार आहे। कालच इथं मूर्तीचं आगमन झालेलं आहे आणि जी रवळनाथची मूर्ती जी आणलेली आहे ती इथं ठेवलेली आहे। इथं आपल्याला दाखवतो। आणि हे जे आहे ही निसर्ग रम्य असं पेडणे महालात हे रवळनाथचं मंदिर बांधलेलं आहे। हे वरती कलश रोहण आहे 16 तारीखला। त्या कलश रोहणाचं साठी पूर्वतयारी चालू आहे। सर्व रवळनाथ देवस्थान समिती म्हणजे पेडणे भगवती रवळनाथ तदानुसांगिक देवालय समितीचे सर्व सभासद आणि महाजन असे गावातील समस्त लोक आपापल्या परीने इथं कार्य करत आहे। इथं आता ह्या पडद्याच्या मागे रवळनाथ देवाची मूर्ती ठेवलेली आहे। त्याचं 17 रोजी स्थापना होणार आहे। आणि हे रवळनाथ मंदिर आहे। आणि ह्या रवळनाथ मंदिर आजपासूनच धार्मिक विधी चालू झालेले आहेत आणि पूर्ण असं सजलेलं रवळनाथ मंदिर आहे। आपण तर बघू शकता की रवळनाथ मंदिराची जी हे आहे गाभारा जो आहे त्या गाभाऱ्याचं हे असं चांदीचं काम केलेलं आहे। आणि सुंदर इथं रवळनाथ मंदिराची प्रतिष्ठापना होणार, रवळनाथ देवाची प्रतिष्ठापना होणार आहे। नमस्कार, मी श्रीधर शिवदेसाई श्रीदेवी भगवती रवळनाथ तदानुसांगिक देवालय समितीचा मी अटेंडे आहे। आज जिथे आपल्याला दिसते माझ्या मागे जी पूर्वतयारी चालू आहे ती म्हणजे 15, 16, 17 ह्या 3 दिवस इथं रवळनाथ देवाची पुनर्प्रतिष्ठापना होणार आहे। हे फार जुनं मंदिर आहे। जवळजवळ 600 वर्षांनी काहीतरी हा आपल्याला योग आला आहे। आणि त्या निमित्त इथं 3 दिवस भरघोस असे कार्यक्रमही आम्ही ठेवले आहेत। त्याचप्रमाणे सकाळच्या प्रहरात सगळे जे धार्मिक वैदिक वगैरे विधी जे होतील त्यानुसार 15 तारीखला म्हणजे उद्या देवता आवाहन वगैरे सगळं जलदिवास वगैरे सगळे विधी आहेत ते होणार आहेत। त्यानंतर आपलं जे रविवार आहे त्या दिवशी कलशारोहण होणार आहे। त्यासाठी आपले मुंबई शंकराचार्याचे शिष्य वैद्य येत आहेत। त्यानंतर 17 तारीखला प्रतिष्ठापना होणार आहे। त्यासाठी कोल्हापूरचे करवीरवासी शंकराचार्य येणार आहेत। तर अशा रीतीने मोठ्या धुमधडाक्यात इथे हा उत्सव साजरा केला जाणार आहे। त्यासाठी आपली देवस्थान समिती सभासद महाजन आणि जे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उत्सुक आहेत आणि धडाडीने अहोरात्र झटत आहेत। तर आपल्याला जे इथं दिसतं की आपण बघू शकता की या परिसरात एकदम जोरानं काम चालू आहे। तेव्हा माझं समस्त भाविकांना पेडण्यातील पेडण्याबाहेरील गोव्यातील
आणि महाराष्ट्र, कर्नाटक किंवा भारतात जिथं जिथं म्हणजे कोण पेडणेकर आहेत त्या सर्वांनी इथं त्या उत्सवाला उपस्थित राहावं असं देवस्थान समितीतर्फे आपण सर्वांना आवाहन करतो. धन्यवाद.